नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नम्रताला आणि आकाशला ईश्वरीने एकत्र बघितलेलं असतं आणि त्या दोघांच्या नात्याबद्दल तिला सगळं काही समजलेलं असतं. जेव्हा ती नम्रताला या सगळ्याबद्दल विचारते तेव्हा नम्रता तिला सगळं खरं सांगते की आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना लग्न करायचंय. असं म्हटल्यावर खरं तर ईश्वरीला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण तिची लाडकी बहीण आता तिची जाव होणार असते आणि तिच्यासोबत घरात राहणार असते. त्यामुळे ईश्वरी भलतीच खुश असते. नम्रता आणि आकाश दोघंही ईश्वरीला सांगतात की आमचं एकमेकांवर प्रेम आहे, परंतु आम्हाला घरच्यांना या सगळ्या गोष्टीचा अंदाज देणं खूप भीतीदायक वाटतंय. माहित नाही की घरचे यावर काय रिॲक्ट करेल. ईश्वरी म्हणते की तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मी सगळ्यांना सांगते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मग ईश्वरीने आता सगळ्यांची बैठक बोलावलेली असते, म्हणजे घरातल्या सगळ्यांना एकत्र केलेलं असतं. घरातले सगळेजण एकत्र आलेले असतात. अर्णवला सुद्धा माहीत नसतं की नक्की झालंय तरी काय आणि ईश्वरीच्या डोक्यात आहे तरी काय. तो ईश्वरीला विचारत असतो की हा काय फालतूपणा आहे, सगळ्यांना कामं आहेत आणि तू असं सगळ्यांना एकत्र का घेऊन बसली आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की सांगणार, सगळ्यांना मी सगळं सांगणार आहे. खरं तर ही गुड न्यूज आहे. असं म्हटल्यावर सगळेजण ईश्वरीला म्हणत असतात की आता आम्हाला अजिबात वेट होत नाहीये, तू सांग बरं काय गुड न्यूज आहे. मग ईश्वरी आता सगळ्यांना सांगू लागते की तुम्हाला माहित नाहीये की आपल्या घरामध्ये 2 लवबर्ड फिरताय. असं म्हटल्यावर सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. तर अंजली म्हणते की आता दुसरे लवबर्ड कोण असणार आहे तुम्ही सोडून. तर ईश्वरी म्हणते की नाही, अजून दोघं कोणीतरी आहे ज्यांनी आपल्या सगळ्यांपासून एक गोष्ट लपून ठेवली आहे, परंतु त्यांची चोरी मी कालच पकडली आहे. वल्लरीला आता डाऊट आलेला असतो आणि वल्लरीला कळतं की याचा अर्थ आकाश आणि नम्रता या दोघांच्या रिलेशनबद्दल आता ईश्वरीला सुद्धा समजलंय. आणि जर ईश्वरीने ही गोष्ट सगळ्यांसमोर सांगितली तर मात्र आजी या गोष्टीला लगेचच परमिशन देतील. त्यामुळे वल्लरी आता ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ईश्वरी कोणाचं अजिबात ऐकत नाही आणि ईश्वरी आता सगळ्यांना सांगते की आकाश आणि नम्रता हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचंय. हा जेव्हा विचार ईश्वरी शेअर करते तेव्हा सर्वांना प्रचंड आनंद झालेला असतो, कारण कुठेतरी आकाश आणि नम्रता या दोघांची जोडी जुळावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. जेव्हा ईश्वरीने हा खुलासा केलेला असतो तेव्हा वल्लरीला खूप राग आलेला असतो. वल्लरी म्हणते की हा काय फालतूपणा आहे आणि आकाश, या सगळ्या गोष्टी तू आम्हाला का नाही सांगितल्या, म्हणजे हे केव्हापासून चालू आहे, तुला आपल्या घराण्याची काही परंपरेचं भान आहे की नाही. तेव्हा आकाश म्हणतो की आई, अगं यात घराच्या परंपरेचा काय संबंध आला. नम्रता खूप चांगली मुलगी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. यात मी वाईट असं काय केलंय आणि चुकीचं असं काय. ईश्वरी म्हणते की हो ना मामी, तुम्ही कशाला काळजी करताय, त्या दोघांचं प्रेम आहे, त्या दोघांना सोबत आयुष्य काढायचंय, तर तुम्ही का विरोध करताय. मग आता आजी सुद्धा वल्लरीला तेच समजावून सांगत असते. वल्लरीला आता सगळ्यांसमोर गप्प बसावं लागतं, कारण तिचं काहीच चालत नाही. आकाशला सगळेजण चिडवत असतात की आकाश, तू तर खूप छुपे रुस्तम निघाला आणि आमच्या मागे तू एवढ्या सगळ्या गोष्टी करत होतास, असं ते काही आकाशला म्हणत असतात. मग अंजली आता आजीला सांगते की आपल्याला लवकरात लवकर ह्या दोघांच्या लग्नाची बोलणी करावी लागेल. वल्लरीला हे अजिबातच पटत नसतं, परंतु तिचं कोणी ऐकूनही घेत नसतं, कारण घरातले सगळेजण एका बाजूला झालेले असतात आणि वल्लरी एका बाजूला असते. त्यामुळे वल्लरी शांतच बसते. आजी म्हणते की आपण एक काम करूया, आपण नम्रताच्या घरी जाऊयात आणि तिला रीतसर मागणी घालूयात. मग सगळेजण खूप खुश होतात. ईश्वरी तर प्रचंड खुश असते. अर्णवची सुद्धा या लग्नाला काहीच हरकत नसते, कारण अर्णवला माहीत असतं की ईश्वरी कशी मुलगी आहे ते आणि आकाशची चॉईस अजिबात चुकलेली नाहीये हे त्याला माहीत असतं. त्यामुळे अर्णवही काही बोलत नाही. सर्वजण आता ईश्वरीच्या घरी गेलेले असतात. वल्लरी सुद्धा घरी आलेली असते. वल्लरी आणि सुप्रिया दोघीही एकमेकींच्या समोरासमोर असतात. त्यावेळी सुप्रियाला वल्लरीचा तो चेहरा दिसतो आणि मग तिला भूतकाळातली आठवण होते की कशा प्रकारे या बाईमुळे मला बेइज्जत व्हावं लागलं आणि त्यामुळेच मला इंदोर सोडून जावं लागलं. ह्या बाईमुळे माझ्यावर एक आळ आला होता आणि याच बाईमुळे अर्णवची आई सुद्धा अर्णवपासून कायमची दूर गेली. सुप्रियाला फक्त वल्लरी समोर दिसत असते, तर आजी, नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाची बोलणी करत असते. सुप्रियाला ही गोष्ट अजिबात सहन होत नसते, कारण सुप्रियाला हेच मान्य होत नसतं की ती तिची मुलगी त्या बाईच्या घरात देणार आणि त्या बाईला सून देणार जी बाई एवढी निर्लज्ज आहे. मग आजी आता सुप्रियाला विचारते की नम्रताची आई, तुम्हाला या लग्नाबद्दल काही शंका आहे का, म्हणजे तुम्हाला काही वाटतं का. ईश्वरी म्हणते की आईला काय काळजी असणार आहे,
नम्रता या घरामध्ये येते, या घराची सून होणार आहे, यापेक्षा अजून चांगली गोष्टी कोणती असणार आहे. आणि आकाश सारखा तिला एवढा प्रेमळ आणि समजूतदार नवरा भेटतोय. तर नम्रताच्याही इच्छा पूर्ण झाल्यात, त्यामुळे आमची या लग्नाला काही हरकत नाहीये असं ईश्वरी म्हणते. परंतु त्यावेळी सुप्रिया म्हणते की नाही, माझी या लग्नाला हरकत आहे. मला माझ्या मुलीचं लग्न तुमच्या घरात करून द्यायचं नाहीये. माझी मुलगी काहीही झालं तरी तुमच्या घरची सून होणार नाही असं सुप्रियाने आता रागाने सगळ्यांना सांगितलेलं असतं. तिचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो की सुप्रिया असं का बोलली असेल. पण या गोष्टीचा अंदाज वल्लरीला आलेला असतो. वल्लरी मनोमन खुश असते की चला, आपल्याला काही करावंही नाही लागलं आणि लग्नसुद्धा तुटलं. आता हीच लग्नाला तयार नाहीये म्हटल्यावर काय होणार आहे, आणि कसं आणि आकाशचं आणि नम्रताचं लग्न होणार आहे. आणि मला माहिती आहे की हिचं तोंड सुद्धा उचकणार नाहीये. पण सुप्रियाच्या निर्णयाने मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि आकाश आणि नम्रता दोघंही प्रचंड हर्ट झालेले असतात. त्यानंतर जे ते ज्याच्या त्याच्या घरी निघून जातं. ईश्वरी आज तिच्या माहेरीच थांबलेली असते, कारण आईने असा निर्णय का घेतला हा प्रश्न तिला पडलेला असतो की आई असं का वागते आणि आईने असा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळे आईशी तिला काहीही करून बोलायचं असतं. जेव्हा रात्रीच्या वेळी ती सुप्रियाशी बोलायला येते आणि म्हणते की आई, मला माहिती आहे की आकाशमध्ये नाकारण्यासारखं असं काहीच नाहीये. आकाश खूप चांगला मुलगा आहे, तरी सुद्धा तू आकाशला का नाही म्हणतीयस? का तू नम्रताचं लग्न त्या घरात लावू देत नाहीयेस? असा काय प्रॉब्लेम आहे? अगं, मी त्या घरातल्यांना सगळ्यांना ओळखते. सगळे खूप चांगले आहेत, सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि आपली नम्रता आमच्या घरामध्ये खरंच खूप खुश राहील. आई, तू माझ्यावर विश्वास ठेव. पण सुप्रिया काही बोलतच नसते. मग ईश्वरी म्हणते की आई, नक्कीच असं काहीतरी आहे जे तू लपवतीयस. मला सांग की नक्की काय आहे? का बरं तू नम्रताचा हात आकाशच्या हातात देत नाहीयेस? ईश्वरी आता तिची शपथ आईला देते. त्यामुळे सुप्रिया आता सांगू लागते की मी आकाशला नम्रताचा हात देणार नाही. याचं कारण फक्त एक आहे की वल्लरी म्हणजे आकाशची आई. ईश्वरी म्हणते की आई, अगं तू त्यांचं का टेन्शन घेते मामींचं? नाही, मामींचा स्वभाव आहे थोडासा वेगळा, परंतु अगं त्या चांगल्या आहेत. त्यांना जर चांगल्यात घेतलं तर चांगलंच बोलतात त्या, तू नको काळजी करू. पण बाकी सगळ्यांचा विचार कर ना, बाकीची सगळी माणसं आहेत की आपली. तर सुप्रिया म्हणते की नाही, त्या बाईचाच प्रॉब्लेम आहे. आणि मग सुप्रिया सांगते की मागे 22 वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या फक्त या बाईमुळे झाल्या होत्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे? मग सुप्रिया आता सांगू लागते की त्यावेळी मला ह्याच बाईने ॲड्रेस दिला होता आणि मला सांगितलं होतं की तुम्हाला इथे नोकरी मिळेल. त्यामुळे मी नोकरी मागण्यासाठी तिथे आली होते, जिथे अर्णवचे वडील होते. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा अर्णवचे वडील आधीच गुंगीत होते आणि त्यानंतर ते फोटोज वगैरे व्हायरल झाले. पण मला हे सगळं करायला, म्हणजेच मला अर्णवच्या वडिलांच्या खोलीत जाण्यासाठी फक्त वल्लरीने सांगितलं होतं, जे की अर्णवच्या वडिलांना त्या दिवशी सुट्टी होती, त्यांना कोणालाच भेटायचं नव्हतं. तरी सुद्धा तिने मला जबरदस्तीने त्यांच्या रूममध्ये पाठवलं आणि मग त्यानंतर ते विचित्र फोटोज पेपरमध्ये आले. त्यामध्ये माझी काहीच चूक नव्हती. नंतर मी वल्लरीला या सगळ्याचा जाब विचारायला सुद्धा गेले होते, परंतु तिने मला सांगितलं की तिने स्वतःच्या फायद्यासाठी हे केलं आहे. आणि तिने मला हेही सांगितलं की तू काहीही करू शकत नाही आणि तू प्रूव्ह सुद्धा करू शकत नाही की तू खरी आहेस म्हणून. मी फक्त तुझा माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतलाय. त्यामुळे ईश्वरीला आता वल्लरीचं सत्य समजलेलं असतं आणि आई आकाश आणि नम्रताच्या लग्नाला का नाही म्हणते ही गोष्ट सुद्धा तिला समजलेली असते. त्यामुळे आता वल्लरीचा खरा चेहरा तिला सगळ्यांसमोर आणायचा असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ट्विस्ट एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.